माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय सुरेश धस पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस स्टेशन कामथडी तालुका भोर जिल्हा पुणे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी अवैध गुटखा पकडलेल्या मुद्देमालामधील काही बॉक्स चोरी करून नेल्याबाबत याची सखोल निपक्षपणे उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करून संबंधितांना BNS 2023 आणि इतर कायद्यांअंतर्गत कायदेशीर गुन्हे दाखल करण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून मी श्री संतोष ज्ञानोबा मोहिते, संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, आपल्या निदर्शनास एक अतिशय गंभीर, चिंताजनक आणि थेट पोलीस दलाच्या विश्वसनीयतेला धक्का देणारी बाब मांडत आहे. दिनांक 22/9/2025 रोजी राजगड पोलीस स्टेशन कामथडी तालुका भोर जिल्हा पुणे येथील पोलीस निरीक्षक तसेच DYSP भोर विभाग सासवड यांच्या संयुक्त पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रक MH04 JU 1139 यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आणि हा मुद्देमाल त्याच दिवशी राजगड पोलीस स्टेशन कामथडी येथील एका रूममध्ये पोलीस अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांच्या ताब्यात जमा करण्यात आलेला होता. सदरची कारवाई ही राजगड पोलीस स्टेशन CR नंबर 355/2025 नुसार संबंधित आरोपींवर अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाईनंतर काही वेळानंतर त्याच दिवशी दिनांक 22/9/2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राजगड पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि कर्मचारी पोलीस निरीक्षक यांचे ड्रायव्हर श्री डिंबळे यांनी संगनमत करून 2 खाजगी 4 चाकी वाहनांचा वापर करून जप्त केलेल्या अवैध गुटख्यांमधील 5 ते 6 बॉक्स बेकायदेशीररित्या आणि अनधिकृतपणे चोरी करून नेल्याचे CCTV कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. सदर अवैध गुटख्याचे बॉक्स हे गाडी क्रमांक NH12 PH72 मारुती एर्टिगा आणि गाडी क्रमांक NH12 T1 2732 मारुती वॅगनर या गाड्यांमधून बाहेर नेले आहे. राजगड पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज मी अधिकृत पद्धतीने प्राप्त केलेले असून त्यातील दृश्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या खाजगी कारमध्ये जमा केलेला मुद्देमाल ठेवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हे CCTV फुटेज मी आपल्या कार्यालयाकडे पत्रासोबत पेन ड्राईव्हमध्ये भरून देत आहे. जप्त माल हा न्यायालयीन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याचे संरक्षण करणे ही पोलीस यंत्रणेची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. मात्र या प्रकरणात मुद्देमाल आणि त्याचा काही भाग पोलिसच चोरी करत असल्याचं उघड झाल्यापासून संपूर्ण पोलीस यंत्रणेवरील सार्वजनिक विश्वास ढासळत असून ही घटना अत्यंत धोकादायक आणि अस्वीकार्य आणि गंभीर स्वरूपाची आहे. तसेच